श्रीरामपूरमध्ये रखडलेले एवढ्या दिवसापासून हे विकासाचे काम आता नेमकी नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यानंतर एवढ्या फास्ट मध्ये आता नेमकी सुरू कस काय झाले तर चला ते पुढे सांगतो. पण त्याआधी नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग याशिष. सध्या नगरपालिकेच्या इलेक्शनचा अपडेट आल्यानंतर आहे ना, जिकडे तिकडे फक्त आता एकच चर्चा आहे, नेमकी आता श्रीरामपूरचा नगरसेवक होणार तरी कोण, नगरसेवक तरी नेमकी कोण होईल इलेक्शन झाल्यावर समजणच. पण आता मेन गोष्ट म्हणजे आपल्या श्रीरामपुराच्या विकासाचं काय, कारण आता आपण हे असे खड्डे वर्षानुवर्षापासून आपल्या तालुक्यात आपल्याला पाहायला भेटत्याचे, पण या रस्त्यांचं काम काय अजून मार्गी लागणार नाही. आणि नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यापासून आहे ना, आता बऱ्याच दिवसापासून असे छोटे मोठे रखडलेले काम आहे ना, ते पण आता नगरपालिकेने कामाचं मनावर घेऊन त्या कामांना पण आता सुरुवात करून टाकेली. चलो आप देर से ही सही पर काम तो हो रहा है. इकडून आपली गाडी गांधी पुतळ्याच्या पासून संगमनेर हायवेला टाकल्यानंतर बऱ्याच दिवसापासून बंद असलेलं हे सिग्नल आहे ना, थोड्या दिवसासाठी चालू नाही, इकडे परत बंद पडलं. आणि नगरपालिकेला आपल्याला जायचं असलं ना, या खड्ड्यांसंगत संघर्ष करून आपल्याला जावं लागतं. श्रीरामपूरचा विकास नेमकी कोणता नेता करू शकतो, तुम्हाला जो वाटतो तो आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आपल्या नगरपालिकेला मग भेट देऊन जायला पण निघालो होतो. आणि किती दिवसापासून झालेले या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे, ते बुजवायचं काम पण इकडे चालू होतं. आणि तुम्ही आपल्या आयडीला फॉलो नसून केलं तेवढं घ्या टप टप करून.